लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यात मतदान। 4 जूनला लोकसभेचा महानिकाल। आजपासून आचारसंहिता लागू। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या दिवशी राज्यात मतदान। मे या दिवशी मुंबईसह MMR मध्ये मतदान। मुंबईच्या 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडीमध्ये 20 मेला मतदान। एकोणीस एप्रिल नागपूर, बारामती, कोल्हापुरात 7 मे, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 मे, नाशिकमध्ये 20 मे या दिवशी मतदान। निवडणुकांदरम्यान हिंसाचार खपवून घेणार नाही। प्रचार करताना भाषेची मर्यादा ओलांडू नका। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखा। मुख्य निवडणूक आयुक्तांची तंबी। सोशल मीडियावर करडी नजर। दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका 5 टप्प्यात का घेताय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। तर निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्याची गॅरंटी मोदी घेणार का? राऊतांचा टोला। आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारकडून 17 निर्णयांचा धडाका। राज्य पोलीस दलामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार। तर सर्व मोठ्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स अनिवार्य असणार। ठाकरे गटामध्ये अनेक नेते नाराज। येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। शाहू महाराजांचा सन्मान ठेवून कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला दिली। तर त्या बदल्यात सांगलीतून ठाकरे गटाचा उमेदवार असणार। संजय राऊतांची माहिती। सोनिया गांधी उद्या इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार। राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधींचा उद्या शिवाजी पार्कवर एल्गार। राजू शेट्टींनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। हातकणंगलेतून उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा। राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये मुंबईत प्रियंका गांधीही सहभागी। चैत्यभूमीवर न्याय यात्रेचा होणार समारोप। उद्या इंडिया आघाडीची शिवाजी पार्कवर बैठक। काँग्रेसला निवडणूक पुन्हा काळ्या पैशांकडे न्यायची आहे। काळ्या पैशांचा स्रोत बंद झाल्यानं राहुल गांधींचं वक्तव्य। निवडणूक रोख्यांवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।